प्रफुल्ल पटेलांनी दिले स्वबळाचे संकेत। महायुतीमध्ये पक्ष वाढवण्याचा प्रत्येकाला अधिकार। स्थानिक निवडणुका स्वबळावर लढू। जालन्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांची दादागिरी। पोलीस उपअधीक्षकांनी आंदोलकाच्या कमरेत मारली लाथ। कुणी ओबीसीत शिरकाव करत असेल तर गप्प बसणार नाही। मंत्री छगन भुजबळांनी मनोज जरांगेंना सुनावलं। छगन भुजबळ म्हणजे संपलेला माणूस। मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना प्रत्युत्तर। या दिवाळीमध्ये जीएसटी कमी होणार। यंदाची दिवाळी विशेष असेल। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली भारतीयांना खुशखबर। लाल किल्ल्यावरच्या कार्यक्रमाला राहुल गांधींची अनुपस्थिती। विरोधी पक्षनेते राहुल गांधी काँग्रेसच्या मुख्यालयात। बांगलादेशने कांदा आयात बंदी हटवली। भारतातून 13 डिसेंबर 2025 पर्यंत कांदा निर्यातीला परवानगी। विरोधकांनो, देशात रचनात्मक बदल होत आहेत। सोबत या, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विरोधकांना आवाहन। सूरज चव्हाणच्या पदोन्नतीमागे अजित पवार, आमदार रोहित पवारांचा आरोप। देशाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गर्व आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। ठाकरेंना धडा शिकवण्यास भाजप सरसावली। बेस्ट निवडणुकीमध्ये भाजपचं ठरलं। लोकांना पण कळलंय की सिंधू जल करार किती चुकीचा होता। आमच्या नदीचं पाणी आम्हालाच मिळत नव्हतं। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लाल किल्ल्यावरनं वक्तव्य। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ध्वजारोहण। गडकरी यांच्या मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची हजेरी। स्वावलंबन ही सामर्थ्याची गुरुकिल्ली। ऑपरेशन सिंदूरने स्वावलंबनाची क्षमता सिद्ध केली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना सुनावलं। भारत खेळणी निर्यात करू लागलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण। लाल किल्ल्यावरून मोदींनी केलं 12वं भाषण। पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये आकर्षक सजावट। विविध रंगांच्या फुलांनी सजला विठ्ठलाचा गाभारा। राज्यामध्ये गोविंदा पथकांची तयारी अंतिम टप्प्यामध्ये। देशभरात कृष्ण जन्मोत्सवाचा उत्साह। अमरावतीमधल्या माधान गावामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। चांदूर बाजार तालुक्यातील माधान गाव पाण्याखाली। गावात 5 फुटांपेक्षाही जास्त शिरलं पाणी। जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये बचत कार्य जोरात। ढगफुटीमुळे आतापर्यंत 65 जणांचा बळी। पश्चिम बंगालमधील बर्दवानमध्ये भीषण अपघात। 10 जणांचा अपघाती मृत्यू। 35 जण गंभीर जखमी। बस चालकाला डुलकी लागल्यानं झाला अपघात। पिंपरीमध्ये ड्रेनेज पाईपलाईन टाकताना विषारू वायूची गळती। विषारी वायू गळतीमुळे 3 कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू। वर्ध्यामध्ये अभियंत्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न। कंत्राटदार बाबा जाकीर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न। पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे फसला प्रयत्न। धुळ्यातील सिंदखेडा रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको। एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळत नसल्यानं आंदोलन।
जलसमाधी आंदोलनामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू. बुलढाण्यात रस्त्याच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलनासाठी नदीत उतरलेल्या शेतकऱ्याचा बुडून मृत्यू.